जर मी तुम्हाला सांगितलं ह्या वर्षी भारतातील 2 सर्वात मोठ्या IPO मध्ये तुम्हाला पैसे गुंतवण्याची संधी मिळू शकते, तर हो, मी बोलतेय जिओ आणि NSE IPO बद्दल. जिओ म्हणजे फक्त सिम कंपनी नाही, तर 50 कोटींपेक्षा जास्त युजर्स असलेली डिजिटल बिझनेस आहे. हा IPO फ्रेश इश्यू आहे, म्हणजेच कंपनीसाठी नवे पैसे उभारणार. या IPO मधून 33 ते 36 हजार कोटी उभारले जाऊ शकतात आणि या कंपनीची व्हॅल्युएशन 17 लाख कोटींपेक्षा जास्त होऊ शकते. आणि NSE जिथे दररोज लाखो इन्व्हेस्टर्स आपले शेअर्स खरेदी विक्री करतात, त्या IPO ची साईज 28 ते 30 हजार कोटी असू शकते आणि त्या कंपनीची व्हॅल्युएशन 5 लाख कोटीच्या आसपास जाईल. आणि हा IPO प्युअर ऑफर फॉर सेल आहे, म्हणजेच ही कंपनी नाही तर शेअर्स होल्डर्स आपले शेअर्स विकणार. आता हे दोन्ही कंपनीज पब्लिक होणार आहे, पण लक्षात ठेवा, मोठा IPO म्हणजे मोठं रिटर्न यायची गॅरंटी नाही. कंपनी समजून त्यात गुंतवणूक करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या IPO मध्ये पैसे गुंतवाल, जिओ की NSE? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा फायनान्स कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका.